आम्ही 7 दिवसात पर हेड 1.5 लाख रुपये उडवून आलो, पण खूप मजा आली. आज आम्ही जाणार होतो थायलंडच्या मोस्ट आयकॉनिक प्लेसला म्हणजे फिफी आयलँडला. फुकेट पासून फिफी आयलँड पर्यंत आम्ही बोटने प्रवास केला. या बोटचा प्रवास होता तब्बल 2 तासाचा. यासाठी आम्ही 5,500 रुपये पे केले होते. सकाळ सकाळी 7 वाजता नाश्ता न करता निघालो होतो, म्हणून बोटमध्ये सँडविच आणि थोडेसे फ्रुट्स घेऊन आम्ही पेटपूजा करून घेतली पहिली. या बोटचा प्रवास इतका सुंदर होता की प्रवासच थांबू नये असं वाटतं. आम्ही बोटने आमच्या हॉटेलच्या दिशेने गेलो. आमच्या हॉटेलचं नाव होतं कोको बीच रिसॉर्ट. ज्या हॉटेलला आम्ही पे केले होते एका नाईटचे 28,000 रुपीज फॉर बोथ ऑफ अस. आमच्या रूमचा व्ह्यू बघा गाईज, इतका सुंदर असा व्ह्यू होता. एकदम जंगलात बांधलेलं हॉटेल होतं भाई हे. हॉटेलवरून आवरून पटकन आम्ही आमच्या टूरला निघालो. ही होती आमची सगळ्यात भारी ट्रिप, जी होती प्रायव्हेट लॉंग टेल बोट. या बोटचा प्रवास 3 तासाचा होता. या 3 तासात आम्ही दोघींनी मिळून ऑलमोस्ट 18,000 रुपये पे केले होते. पण खूप सुंदर, लिटरली एकदम समुद्राच्या मध्ये जाऊन आम्ही त्यांना बोट थांबवायला लावली, कारण आम्हाला हवे तसे फोटोज यावेत. त्यानंतर ते आम्हाला घेऊन आले मायाबे बीचला आणि स्नॉकलिंग करण्याचा खूप युनिक असा अनुभव होता. खूप मजा आली स्नॉकलिंगसाठी, पण खूप वेळ पाण्यात आम्ही पोहलो. त्यानंतर आम्ही परत बोटवर रिटर्न गेलो. सभी बाकी है. She has 1 kid. I am small. No, 33. Yeah, I have 1 kid, small. One handy, one husband. One boyfriend. No, 3, only 1. बाई, पुण्यातल्या लोकांना ना समोरच्याला येडत कसं काढायचं कळतं. आम्ही इतकं येडत काढलं त्याला, खरंच. ओके, जोक सपाट. पण सिरियस नोटवरती इथे लिटरली अचानक पाऊस सुरू झाला आणि इतकं खराब वातावरण झालं. आम्ही इतकं घाबरलो. खूप मोठ्या लाटा येत होत्या. आमची बोट खूप जास्त वायबल झाली. आम्ही त्यांना खूप रिक्वेस्ट केली आणि डिरेक्टली आमच्या हॉटेलला सोडायला लावलं, जो की आमचा पॉईंट नव्हता. पण आम्ही दोघी मुली होतो, त्यामुळे त्यांनी बिचाऱ्याने आमची रिक्वेस्ट एक्सेप्ट करून आम्हाला हॉटेलवरती सोडलं. त्यानंतर आम्ही डिनर केलं, बर्गर आणि पिझ्झा खाल्ला. प्रायव्हेट बीच रिसॉर्ट होतं, म्हणून बीचवरती कोणीच नव्हतं. रात्री 12 वाजता आम्ही दोघी भूतासारख्या तिकडे फिरत होतो. खूप शांत वाटलं या बीचवरती. थोडीशी आम्ही शतपावली पण केली आणि समोर अथांग सागर, एकदम छान लाटांचा आवाज, मस्त रिलॅक्स झालो. पण आमची शांती कुणाला तरी बघवली नाही गेली. माझ्या पाण्यात पडलेल्या फोनला माझ्या फ्रेंडचा चार्जर कनेक्ट केला, त्याच्यामुळे तिच्या चार्जरमध्ये पण पाणी गेलं, तिचा फोनमध्ये पण पाणी गेलं. पूर्ण फोन डेड झाले. आमच्याकडे रिटर्न यायचे तिकीट नव्हते. खूप खतरनाक हालत झाली. ही बघा किती स्ट्रेसमध्ये, आणि मी एन्जॉय करत व्हिडिओ करते. नेक्स्ट ब्लॉग नक्की बघा गाईज. थँक्यू, बाय.